नमस्कार मंडळी, माझे ब्लॉग बघताय ना? अरे नसाल बघत तर आत्ताच बघा आणि हसत राहा. आज सकाळी अतुलचा फोन आला. म्हणला दोस्ता, सातारा देऊन 7-8 दिवस झाले. मला किती दिवस टांग देणार आहेस? आज फिरायला जायचं. आज टांग दिलीस तर बघ, तुला उचलूनच घेऊन जातो. असं म्हणत तो आला माझं घर शोधत. तसं बी आज त्याच्या संग जायचं ठरवलं होतं. दिवसाची सुरुवात झाली आणि अंगातली कला जागी झाली. तो येस तोपर्यंत मी एक मस्त अशी माझी अंगातली कलागुणांना वाव दिला आणि एक रील्स बनवली. अतुल आणि कल्याण माझ्या घरापाशी आल्यावर आम्ही निघालो कास रोडला. रस्त्यावर टिंगल टावाळी करत थिएट रेड फोर्ट हॉटेल पोहोचलो. आम्ही दोघे रानटी माणसं, मटणाशिवाय आम्हाला काय जमतं का? पण कल्याण भाजीपाला खाणारा, त्यानं भाजीपालाची प्लेट मागवली आणि आम्ही मसाला पापड, चिकन चिल्ली आणि मुर्ग मसलं मग ताव मारला. मस्त जेवण झालं. मग बाहेर येऊन कॉलेजच्या आठवणी काढल्या, क्रिकेटच्या गप्पा मारल्या आणि गाडी वळवली कास तलावाकडे. तसं बी कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय, म्हणजे साताऱ्यांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटलीच. पण इकडे ह्या दोघांच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन शिजत होता. तिथून निघून आम्ही यवतेश्वर पठारावर आलो. तिथं अंगातले सगळे एका लागून बाहेर आले. कुणी वाकडं चालत शूट सीन केला, कुणी नाचलं, कुणी हिरोगिरी केली. कॉमेडी सीन शूट करताना अतुलची एवढी धावपळ वाढली की जाणाऱ्या गाड्यांमुळं आम्हाला बी घाईत सीन आठवू लागला. पण दिवस लय भारी गेला. मित्रासोबतची भटकंती, मस्त आठवणी, याची सर कशालाच नाही. आणि या इंस्टाग्रामच्या दुनियेत लोक काय म्हणतील याचा आता मी अजिबात विचार करत नाही. मला जे आवडतं तेच करणार. चला मंडळी, आजचा ब्लॉग इथंच संपवतो. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोवर हसत राहा. बाय बाय.